मुंबईमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले, मात्र महापौर कोण होणार याचा पेच अजूनही कायम आहे। अशातच ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी सूचक वक्तव्य केले। शिवसेनेचा महापौर व्हावा यापेक्षा भाजपचा महापौर होऊ नये असं उद्धव ठाकरेंचं मत असल्याचं राऊत म्हणालेत। शिंदे सेनेचे नगरसेवक मूळचे शिवसैनिकच असल्याची भुवया उंचावणारी प्रतिक्रिया राऊतांनी दिली आहे। बहुमत हे चंचल असतं, तर कोंडलेल्या नगरसेवकांना संपर्क करण्याची अनेक साधनं असतात, असंही सूचक विधान संजय राऊतांनी केले। मुंबईचा महापौर शिवसेनेचा किंवा ठाकरे बंधूंचा व्हावा यापेक्षा भाजपचा होऊ नये ही सगळ्यांची भावना आहे। आणि देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महापौर बसू शकतो। काल मी सकाळी राज ठाकरे साहेबांची भेट घेतली। काल उद्धव साहेब आणि राज साहेब यांच्यात पण दूरध्वनीवर चर्चा झाली। अनेकांशी चर्चा सुरू आहेत। आम्ही सध्या तटस्थपणे या सगळ्या हालचालीकडे पाहत आहोत, पण पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहेत। दावा म्हणण्यापेक्षा जे आकडे आहेत ते आकडे जवळजवळ समसमान आहेत ना। 4चा फरक आहे, 4चा। एवढा मोठा आंतरराष्ट्रीय पक्ष, जगातला सगळ्यात मोठा पक्ष, प्रचंड ताकद, प्रचंड पैसा, सत्ता याचा वापर करून पण त्यांना फक्त 4चंच बहुमत मिळालंय। आणि मी तुम्हाला एक ऐतिहासिक सत्य सांगतो, तुमचं बहुमत किती मोठं असू द्या किंवा छोटं असू द्या, बहुमत हे चंचल असतं, हे लक्षात घ्या। बहुमत हे चंचल असतं, पाऱ्यासारखं। ते इथून तिथे, तिथून इथे कधी सरकू शकतं। तुम्ही किती काळ कोंडून ठेवणार हा माझा प्रश्न आहे। तुम्ही किती काळ कोंडून ठेवणार? जे नगरसेवक तुमचे आहेत ते मूळचे शिवसेनेचेच आहेत आणि त्यांना सुद्धा मनामध्ये, आमच्यापर्यंत जे संदेश येत आहेत त्यांच्या मनामध्ये सुद्धा मराठी अस्मितेची ज्योत किंवा मशाल ही धगधगते आहे। भारतीय जनता पक्षाचा महापौर होऊ द्यायचा नाही हे जवळजवळ सगळ्यांनी ठरवलेलं आहे। ठीक आहे, बघू ना काय होतंय ते। आणि जरी तुम्ही किती कोंडून ठेवलं तरी इतकी साधनं असतात संपर्काची, दळणवळणाची, संदेश देण्याची, त्यानुसार संदेश येतच असतात। दरम्यान आम्हीही ताज लँड सेंडमध्ये जेवायला जातोय अशी माहिती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी दिली आहे। नगरसेवक जे आहेत विकासासाठी त्यांना बाहेर काढा। तुमच्याच पक्षाचे, तुमच्या अमित शहांच्या पक्षाचे काय 25 नगरसेवक जे कोंडून ठेवलेले आहेत ताज लँड सेंड नावाच्या हॉटेलमध्ये बंद करून आणि बाहेर चौकी पहारे बसवलेले आहेत खाजगी, त्यांना आधी बाहेर काढा अशी माझी त्यांना विनंती आहे। त्यांना मोकळं करा, त्यांना मोकळा श्वास घेऊ द्या या मुंबईमध्ये स्वतःच्या। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही ताबडतोब पोलीस आयुक्तांना आदेश द्या, बरं का? नाहीतर आज मी तिथे ताज लँड सेंडमध्ये आम्ही जेवायला चाललेलो आहोत, तर आमच्यावर संशय घ्यायचे काहीतरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।